दांड्या पण घेतलेल्या आहे अशा पद्धतीच्या। तर आता आपल्याला समोरची तयारी करायची आहे। तर इथे हिरवी मिरची घेतली आहे मी, छान 7-8 तरी पाहिजे आपल्याला। ही मिरची जास्त तिखट नाही आहे, तर याचे देठ काढून घेतले, स्वच्छ धुवून घेतलेले आहे। तर देठ काढून घेते। आपल्याला हिरवी मिरची, थोडासा कढीपत्ता, कोथिंबीरची काडी घेतलेली आहे, थोडा लसूण घेतला आहे, 2 टमाटर घेतले धुवून। तर अशा पद्धतीने खूप छान असते ही चटणी, अगदी तोंडाला चव गेले तर आपण अशा पद्धतीची चटणी बनवायची आणि भातासोबत किंवा चपातीसोबत खायची। तर मला इतक्या मिरच्या बस आहे। तर आता आपल्याला पुढची तयारी करून घेऊया। टमाटर पण आहे ना चिरून घेते। तुमच्याकडे कशा पद्धतीने बनवतात पुदिनाची चटणी नक्कीच कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका। जास्त टमाटर नाही वापरायचं, जास्त वापरलं तर आपण म्हणजे जी पुदिना आपण चटणी बनवत आहोत त्याचा फ्लेवर आहे ना निघून जाईल। म्हणून आहे ना 2च टमाटर घ्यायचे आणि मागची बाजू छान काढून घ्यायची, कारण हे आहे ना थोडी घट्ट असते। तर काढून घेतली आणि आपल्याला छान आहे ना अशा पद्धतीने फोडी करून घ्यायची आहे। हरकत नाही छोटी मोठी, तर आपल्याला अशा फोडी करून घ्यायच्या। एक कांदा पण मला चिरायचा आहे। बघू शकता इथे एक मी पॅन ठेवला आहे। आता पॅनमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे। छान 2 चम्मच तेल पाहिजे आपल्याला। खूप छान असते ही आरोग्यासाठी ही चटणी। हप्त्यातून एकदा तरी आपल्याला खायलाच पाहिजे। तेल आपलं छान गरम होऊ देते, त्याच्यामध्ये नंतर आपल्याला गरम झाल्यानंतर आपल्याला मिरची टाकून घ्यायची, हिरवी मिरची कट करून घेते अर्धे, नाहीतर आहे ना अंगावर उडण्याची शक्यता असते। अशा पद्धतीने कट करते आणि धुतल्यामुळे आहे ना उडण्याची पण थोडी भीती असते। तर इथे तेल गरम झालेलं आहे। आता आपल्याला मिरची टाकून घ्यायची, थोडं झाकण ठेवते आणि छान आपल्याला गरम करू द्यायची। माझ्या आईने सांगितलेली रेसिपी आहे। माझी आई तर या दुनियामध्ये नाही आहे, पण तिची आठवण म्हणून मी ही रेसिपी बनवत आहे। तर बघू शकता कोथिंबीरच्या कड्या, कढीपत्ता आणि आपल्याला पुदिना पण तेलामध्ये छान परतून घ्यायचा। पुदिना पण टाकून घेते आणि छान आपल्याला परतून घ्यायचं एकदा तेलामध्ये। त्याच्यामध्येच आपल्याला जिरे पण घालायचे आहे, जिरे पण घालून घेऊया। छान फ्लेवर आहे, घमघमाट सुटलेला आहे पुदिन्याचा, घरचं असल्यामुळे खूपच सेंट आहे, वास। थोडे जिरे टाकून घेते, 1 चम्मच, थोडे मीठ टाकून घेऊया। त्याच्यानंतर टमाटर टाकून घेऊया, हे पण छान परतून घ्यायचं। त्याच्यानंतर चिंच टाकत आहे मी थोडी। आमच्याकडची रेसिपी आहे, आमच्याकडच्या पद्धतीने तुम्हाला रेसिपी दाखवत आहे आणि माझ्या आईने पण सांगितलेली आहे, दोन्ही पण आहे। थोडी हळद टाकते, फ्रीज बाहेर 4 ते 5 दिवस टिकू शकते आणि फ्रीजमध्ये तर आपण 7-8 दिवस आरामात खाऊ शकतो। छान आपल्याला टमाटर आहे ना छान नरम होऊ द्यायचं तेलामध्ये, नंतरच आपल्याला गॅस बंद करायचं। तर बघू शकता अशा पद्धतीने मी बनवत आहे, त्याचप्रमाणे तुम्ही पण बनवा, तुम्हाला पसंतच येईल ही रेसिपी। तर टमाटर आहे ना नरम झालेला आहे, साल निघत आहे। तर आता मी गॅस बंद करते आणि थंड होऊ देते, नंतर आपल्याला मिक्सरला धरायचं आहे।
तर छोटा मिक्सर जार घेतला मी. याच्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं. थंड झालेला आहे, आता मी काढून घेते. तर अशा पद्धतीने मी काढून घेतली. थोडी जाडसरच ठेवलेली आहे. तर मी इथे पॅन ठेवला, तोच पॅन वापरत आहे मी. याच्यामध्ये 1 चम्मच तेल टाकायचं आपल्याला, फक्त 1 चम्मच. तर मी इथे थोडी मोहरी टाकून घेते आणि थोडं जिरे, कढीपत्ता, चण्याची डाळ थोडी घेतली मी. चण्याची डाळ घेऊया आपण. एक कांदा चिरला आहे मी. तर कांदा पण आपल्याला छान परतून घ्यायचा. छान म्हणतात, एकदम छान नाही. तर बघू शकता अशा पद्धतीने, आमच्याकडच्या पद्धतीने आम्ही नेहमीच बनवतो त्या पद्धतीनेच ही चटणी बनवत आहे मी. तर बघू शकता मंडळी, आपला कांदा भाजला गेलेला आहे. आता आपण ही चटणी याच्यामध्ये टाकून घेऊया तेलामध्ये आणि छान फ्राय करून एकदा छान चमच्याच्या साहाय्याने छान मिक्स करून घेऊन काढून घेऊया. बघा किती सुंदर झालेली आहे चटणी. पाहता क्षणी खायची इच्छा झालेली आहे मला तर बघू शकता. तर आपली चटणी तयार झाली आहे. तर कॉमेंट्समध्ये सांगायला विसरू नका ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, कशा पद्धतीने करतात, तुम्ही कुठल्या पद्धतीने करता, याच्यामध्ये आणखीन काय काय टाकता, काय काय घालता, तर ते पण सांगायला विसरू नका. तर सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया आपण. खूप छान झाली आहे चटणी. तर तुम्ही ही चटणी चपातीसोबत, रोटीसोबत किंवा गरम गरम भातासोबत पण खाऊ शकता. ही रेसिपी कशी वाटली लगेच कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा परत भेटूत आपण नवीन रेसिपीसह. सगळ्यांना बाय बाय.